नमस्कार. मी घोडके मॅडम आपलं शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये स्वागत करते. आपण सांगितल्याप्रमाणे 26 जून पासून आपण 10वी साठी एक स्पेशल बॅच चालू केलेली आहे. ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे झिरो टू हिरो बॅच. याच्यामध्ये मी तुम्हाला 10वीचा भाग 2 गणित भाग 2 याच्यामधील भूमिती हा विषय शिकवणार आहे. तर भूमिती या विषयामधील सगळ्यात पहिल्यांदाचा जो चॅप्टर येतो त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे समरूपता. आणि या चॅप्टरची आपण आज सुरुवात करणार आहोत. तर समरूपता या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकणार आहोत त्याबद्दल आधी सांगते मी. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढता येईल याच्याबद्दल सांगणार आहोत. तसेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कसा काढायचा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म, तीन समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर काय असणार आहे, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या असणार आहेत आणि समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म हे समरूपता या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. त्याच्यामधलं पहिलं जे आहे तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर आपण सुरुवातीला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढायचे हे शिकणार आहोत. सर्वात पहिल्यांदा समरूपता म्हणजे काय. समरूपता म्हणजे सारखेपणा. जसं आपल्याला माहिती आहे बहीण आणि भाऊ यांच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी साम्य असतं, ज्याच्यावरून आपल्याला असं म्हणजे त्या साम्यावरून आपण समजू शकतो की यांच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे, म्हणजे हे बहीण आणि भाऊ आहेत. त्याच प्रकारे दोन त्रिकोणामध्ये काहीतरी समानता असणार, मग त्या समानतेवरून आपण हे समजणार की हे त्रिकोण आणि हा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणामध्ये काहीतरी समरूपता असणार आहे. अशा प्रकारे आपण समरूपता हा चॅप्टर शिकणार आहोत. तर समरूपतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर आपण सुरुवातीला त्रिकोण पाहूया. आपल्याला माहिती आहे त्रिकोण म्हणजे प्रतलावरील तीन बिंदू जेव्हा एकत्र जोडले जातात तेव्हा एक तीन बाजू असलेली जी आकृती तयार होते त्याला त्रिकोण म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे आकृतीबद्ध असलेल्या एखाद्या जागेने एखाद्या आकृतीने व्यापलेलं जागा म्हणजे क्षेत्रफळ. जसं की या त्रिकोणातली ही जी आतली जागा आहे याला आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणतो. हे आपण शिकलेलोच आहोत, हे खूप बेसिक आहे, तरी पण सांगते. त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे. जसं आपल्याला माहितीये की आपल्याला शेती माहिती आहे आपली, आपण 1 एकर 2 एकर जसं म्हणतो. म्हणजे शेती कशी असते आपले चौकोन आकारात किंवा ह्या आकारात. आता ही एवढ्या जागेत एवढ्या ह्याच्यामध्ये जेवढी आपली शेती येते ती जी वापलेली जागा आहे ती आपण क्षेत्रफळ म्हणतो. तसंच या त्रिकोणाच्या बाबतीत पण असणार आहे. आता बघूया. आता आपण पहिल्यापासूनच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं एक सूत्र आपल्या सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आपण लहान म्हणजे तरी पण तिसरी चौथी पाचवीच्या पुढे चालू असणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय असणार आहे, 1/2 पाया गुणिले उंची. हे एकदम बेसिक सूत्र आहे. आपल्याला या सूत्रावरच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर पहिल्यांदा आपण दोन त्रिकोण घेऊयात. त्रिकोण ए बी सी आणि ह्याच्यामध्ये हा बी लंब टाकलेला आहे. दुसरा त्रिकोण काढूयात आपण. पी क्यू आर आणि पी टी आपण हा लंब याच्यावरती टाकलेला आहे. आता बघा त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ काय असणार आहे, तर आपण बघूया. या सूत्रामध्ये ठेवून बघायचं की आपल्याला त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी
काय असणार आहे? 1/2 आपल्याला सूत्र माहितीच आहे, पाया गुणिले उंची. आता याच्यामध्ये आपण पाहूयात की त्रिकोण एबीसीचा पाया काय आहे. ज्या बेसवरती आपली आकृती तयार झाली आहे तो पाया म्हणजे त्रिकोण एबीसीचा पाया काय आहे? बीसी हा पाया आहे. तसेच आपल्या उंची या शिरोबिंदूतून एका बाजूवर टाकलेला लंब, समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे काय आहे? या त्रिकोणाची उंची आहे. तर उंची काय आहे? एडी ही त्रिकोण एबीसी ची उंची आहे, ही एडी. आता आपण बघूया त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 पाया. मी तुम्हाला हे सांगते की म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक पासन आणि स्टेप बाय स्टेप समजावं म्हणून एवढं बेसिक पासन सांगते. 1/2. आता त्रिकोण पी क्यू आर चा पाया काय आहे? क्यू आर हा त्रिकोण पी क्यू आर चा पाया आहे, म्हणून आपण पायाच्या जागी पायाची किंमत ठेवली. उंची काय आहे? पीटी ही त्रिकोण पी क्यू आर ची उंची आहे. समजलं? आता आपल्याला ह्या दोन त्रिकोणाचं आपण पाहतोयच काय की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे बघतोय. तर गुणोत्तर म्हणजे काय? आपण सगळ्यात ते सांगते की गुणोत्तर आधी मी सांगितलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, समजलं? आता गुणोत्तर म्हणजे काय सांगते. गुणोत्तर म्हणजे दोन संख्या ज्यांचा एकमेक कसे भागाकाराच्या रूपात मांडलं जाईल, जसं की ए व बी या संख्या गुणोत्तर रूपात आहेत. म्हणजे काय? तर अंशछेद रूपात ए भागिले बी ही झालं ए आणि बी या संख्येचे एकमेकाशी असलेलं गुणोत्तर. तसेच ह्याला आपण अजून एका भाषेत सांगू शकतो, जसं की ए आणि बी या संख्या ए आणि बी या संख्या एस बी या प्रमाणात आहेत असं पण लिहिता येतं याला. परंतु आपल्याला गुणोत्तर मध्ये आपण गुणोत्तर शिकतोय तर आपल्याला याच फॉर्मॅट मध्ये तयार करायचं आहे. तर बघूया आता याच्यामध्ये आपण गुणोत्तर काढूया त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर चा. तर चला गुणोत्तर सांगितलं तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय असणार आहे? हे जे आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ 1/2 बीसी म्हणजे पाया आणि एडी ही त्रिकोण एबीसी ची उंची आणि 1/2 हा क्यू आर हा पाया त्रिकोण पी क्यू आर चा आणि पीटी ही त्रिकोण पी क्यू आर ची उंची. आता आपल्याला माहितीच आहे अंशछेद रूपात सारख्या व्हॅल्यू असतील तर त्या कटून जाणार, म्हणजे हे कटलं 1/2 कटलं ह्या 1/2शी. याचा अर्थ काय झाला? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर शी बी सी गुणिले एडी भागिले क्यू आर गुणिले पीटी असे आहे. समजलं? मग याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? तुम्ही वही पेन घेऊन बसताय ना, ह्या वही पेन घेऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप असे छोट्याशा नोट्स काढून घेत जा, म्हणजे तुम्हाला एकदा लक्षात येईल आणि नंतर अजून म्हणजे रिव्हिजन करायला पण तुम्हाला सोपं पडेल. हे आपण पाहिलेलं आहे की त्रिकोण एबीसीचं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर शी असलेलं गुणोत्तर हे आपण असं काढणार आहे. आणि हे जे गुणोत्तर काढले यावरनं आपल्याला असा निष्कर्ष येतो की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणोत्तरा एवढे असणार. समजलं?
हे झालं आपलं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता याच्यामध्ये काय काय अटी टाकून बघूया, ज्याच्यावरून आपल्याला समजेल की म्हणजे अटी टाकल्यानंतर अजून वेगवेगळे निष्कर्ष निघणार याचे. तर आपण जसं की पाया समान असल्यावर काय होईल, उंची समान असल्यावर काय होईल, हे आपण आता नेक्स्टला बघूयात. तर आपली पहिली अट काय असणार आहे की जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर या गुणोत्तरामध्ये काय फरक पडणार आहे. तर बघूया, एरिया ऑफ त्रिकोण ADB आणि एरिया ऑफ त्रिकोण ADC, एरिया ऑफ त्रिकोण ADC आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचंय, म्हणून मी हे गुणोत्तराच्या रूपात लिहित आहे. बरोबर. आता त्रिकोण ADB याच्यामध्ये त्रिकोणात ADB चा पाया कोणता आहे, तर BD हा त्रिकोण ADB चा पाया आहे. आता हे 1/2 आहे, हे आपल्याला तर माहिती आहे की जेव्हा आपण गुणोत्तरात घेऊ तर प्रत्येक ठिकाणी हे दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये 1/2 येणार आहे, म्हणजे ते अंशछेद रूपात आल्यानंतर कटणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस हे लिहिण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट पाया आणि उंची याच्याबद्दल लिहूयात. तर त्रिकोण ADB याची उंची काय आहे, BD, सॉरी याचा पाया काय आहे, BD, आणि याची उंची काय असणार आहे, AD. तसेच आता त्रिकोण ADC मध्ये बघूया. त्रिकोण ADC चा पाया काय आहे, DC. DC हा त्रिकोण ADC चा पाया आहे आणि त्रिकोण ADC ची उंची काय आहे, हा जो लंब आहे हीच याची AD ची उंची आहे, म्हणजे त्रिकोण ADC ची उंची आहे. आता अंशछेद रूपात असल्यानंतर आणि सारख्या व्हॅल्यू गुणाकाराच्या रूपात असल्यानंतर, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराच्या रूपात असल्यानंतर या दोन्ही व्हॅल्यू कट होतात, म्हणजे AD ला AD कट होणार. याचा अर्थ एरिया ऑफ त्रिकोण ADB, एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर BD अपॉन DC. म्हणजे काय उरले, हे BD आणि DC काय उरले, हे काय तर पायाचे व्हॅल्यू आहे. म्हणजे हे AD आणि BD काय आहे, तर ह्या त्रिकोणाचे पाया आहेत. म्हणजे याच्यावरून एक निष्कर्ष काढता येतो की जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल, जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर येणारं गुणोत्तर, म्हणजे येणारे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या प्रमाणात असणार आहे. समजलं? अजून एकदा सांगते, जर त्रिकोण म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढतोय आपण, दोन त्रिकोणाचे जर उंची समान असेल तर त्रिकोण ADB आणि ADC ची उंची समान आहे, आपल्याला इथे दिसते. जर समान असेल तर येणारं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या प्रमाणात असणार आहे. समजलं? आता आपण दुसरी अट टाकूया. दुसऱ्या अटीमध्ये काय असणार आहे की जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर काय होईल. तर आपण बघूयात, दोन त्रिकोणाचा पाया समान, आपण आता त्रिकोणाची जर पाया समान असेल तर गुणोत्तरावर काय परिणाम होतो हे बघणार आहोत. तर पाहूयात, एरिया ऑफ त्रिकोण TSQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PSQ बरोबर TSQ चा आता पाया काय आहे, SQ हा त्रिकोण TSQ चा पाया आहे आणि उंची काय आहे, तर TR ही उंची आहे, TR ही उंची आहे. तसेच त्रिकोण PSQ मध्ये PSQ हे जे त्रिकोण आहे, हे त्रिकोण PSQ या त्रिकोणाचे SQ हा पाया आहे.
आणि पी क्यू ही उंची आहे. आलं लक्षात? आता बघा, आपल्याला माहिती आहे सेम व्हॅल्यू असल्या की कट होणार, म्हणजे एस क्यू पायाला पाया कट झाला, राहिली काय उंची, म्हणजे त्रिकोण टी एस क्यू ची टी आर उंची आणि त्रिकोण पी एस क्यू ची पी क्यू ही उंची. म्हणजे काय असणार आहे, जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल, म्हणजे इथे आपण पाहू शकतो की एस क्यू हा पाया समान आहे, मग येणारं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असणार आहे, तर येणारं गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे हे उंची पी क्यू आणि टी आर या उंचीच्या प्रमाणात असणार आहे. हे तिसरी अट आपली. म्हणजे दुसरी अट काय आहे की जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं आलेलं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असणार, आणि जर पाया समान असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असणार. आलं लक्षात? मी तुम्हाला एक सोपं म्हणजे समजावं असं म्हणून की थोडस लगेच लवकर की क्लिक व्हावं आपल्याला की काय असते. जर समजा दोन व्हॅल्यू सेम, म्हणजे दोन अक्षर सेम आले त्रिकोणाच्या ह्याच्यामध्ये, एस क्यू इथं पण आले आणि एस क्यू इथं पण आले, तर आपलं थोडस डोक्यामध्ये असं आणायचं की इथं पण दोन व्हॅल्यू आल्यात आणि इथं पण, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी साम्य असणार आहे. म्हणजे ते तुम्हाला पुढे गणित सोडवताना थोडस लक्षात येईल. आत्ताच नाही लक्षात येणार, पण तरी पण मी तुम्हाला आधी सांगून ठेवते की असं जर आलं तर काहीतरी डोक्यात एकतर उंची समान असणार आहे, कारण आपल्याला माहित नाही की काय समान आहे, हे एस क्यू उंची आहे का पाय आहे. तर थोडस डोक्यात आणायचं की हे आलंय म्हणजे या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर विचारले, याचा अर्थ असं जर आलं, दोन सारख्या जर आल्या तर समजून घ्यायचं त्याच्यामध्ये एकतर उंची समान असेल किंवा पाया समान असेल. जेव्हा आपण गणित सोडवू ना तेव्हा हे लक्षात येऊन जाईल तुमच्या. चल, मी पुस्तकाच्या बाहेरचं काही घेणार नाही, कारण आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे आणि त्याच्यासाठी असं काही एकदम अवांतर वाचून पण काय फायदा नाही. तुम्हाला जेवढं लागणार आहे नॉलेज आपल्याला मार्क्सला, तर तेवढं मी तुम्हाला देणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये काही सोडवलेली उदाहरणं आहेत, तुम्हाला माहितीच आहे. बुकमध्ये सुरुवातीला काही उदाहरणं सोडवून दिले जातात, मी त्याचं पण तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देईल. कारण जेव्हा तुम्ही बुक्स बघचाल तेव्हा तुम्हाला असं वाटायला नको की मॅडमनी तर दुसरंच काहीतरी शिकवले. त्याच्यासाठी, कारण ओळखीचं शिकला आणि परत आपण त्याच गोष्टी पाहिल्या पुस्तकात तर आपल्या लवकर लक्षात येते. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सोडवलेले उदाहरणाचं पण प्रॅक्टिस करून घेईल. आणि मॅथ हा असा विषय आहे की प्रॅक्टिसवरच सर्व काही होऊन जातं, त्याच्यामुळं प्रॅक्टिस मस्टच आहे. याच्यामध्ये तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार मॅथची तेवढा तुमचा मॅथचा स्कोर होणार. म्हणजे मी 10th असताना मी पण भरपूर गणिताचा सराव केलेला आहे. असं म्हणजे वाटायला नको की आपल्याला असं वाटतं की शक्य आहे का 100 पैकी 100 मार्क घेणं शक्य आहे का, तर खरंच शक्य आहे. कारण मला स्वतःला गणितामध्ये 10वीला 100 पैकी 100 मार्क होते. आणि मी त्याच्या म्हणजे एक दिवशी तुम्हाला ते पण दाखवेल की खरंच होते का नाही, की मॅडम असंच फेकतायत असं नको वाटायला तुम्हाला. मी तुम्हाला माझं मार्क मेमो दाखवेल एका दिवशी की मला खरंच मार्क 100 पैकी 100 होते का नाही. चालते. चला, आता आपल्याला सोडवलेल्या, मी पुढचं सांगते, सोडवलेल्या उदाहरणामध्ये काय काय विचारले आपल्या पुस्तकात याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये काय विचारले की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, आणि म्हणजे गाळलेल्या जागा भरा म्हणून अशा चौकटी दिलेल्या आहेत आपल्या पुस्तकात, मी त्याच्याबद्दलच सांगते तुम्हाला. आणि एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू याच्यामध्ये काय काय असं कोणत्या गुणोत्तरात येईल असं दिलेलं आहे. हे तर आपल्याला याच्यामध्ये बघायचंय पाया उंची समान येते का की येत नाही. फक्त आपल्याला व्हॅल्यू काय ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये अशा ठेवायच्यात, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू, आणि हे एकमेकांना अंशछेद रूपात आणायचे. आणि जर कट होत असेल तर कट करायचं, होत नसेल तर पाया आणि उंची समान नसल्यामुळे कट होणार नाही हे समजायचं. आणि त्याचं
त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एपीक्यू यांचं गुणोत्तर पाया आणि उंचीच्या प्रमाणात असेल असं समजायचं. आता बघा एबीसी त्रिकोण ए बी सी याच्यामध्ये पाया काय आहे, त्रिकोण एबीसीचा पाया काय आहे, बीसी. बीसी हा त्रिकोण एबीसीचा पाया आहे. आणि त्रिकोण दुसरा कोणता सांगितला, ए पी क्यू त्रिकोण ए पी क्यू याच्यामध्ये काय आहे तर पी क्यू हा पाया आहे. म्हणजे इथं एंड होतात ह्याचे पण हे त्रिकोण ए पी क्यू, तर पी क्यू हा पाया आहे. आणि त्रिकोण ए बी सी ची शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे काय असणार आहे, त्रिकोण एबीसी ची उंची म्हणजे ए आर ही त्रिकोण एबीसी ची उंची आहे. तसेच ए पी क्यू ची उंची काय असणार आहे, ए आर आहे. आता इथं आपल्याला लगेच लक्षात येणार की दोन्हीची उंची समान आहे, म्हणजे ह्या दोन ए आर ही उंची कट होणार आहे. आणि आलेलं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात येणार आहे तर दोन त्रिकोणाच्या म्हणजे त्रिकोण एबीसीच्या आणि त्रिकोण एपीक्यूच्या क्षेत्रफळाचं आलेलं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या प्रमाणात येणार आहे. झालं, हे आपलं सोडवलेलं उदाहरण आहे, आपल्या बुक्स मध्ये आहे. त्याच्यानंतरची एक दुसरी आकृती आहे, मी फास्ट ड्रॉ करते. तुम्ही याच्यात पाहू शकता की तिथं एरिया ऑफ त्रिकोण एल आणि एरिया ऑफ त्रिकोण डीएमएन याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायला सांगितले आपल्याला. आता इथं बघू, मी तुम्हाला सांगितलं ना की आपण आधी त्रिकोणाच्या नावावरून पण आपल्याला, मी इथं न बघता एक सांगू शकते की त्रिकोणाच्या नावावर नाव न बघता म्हणजे नाव बघितल्यानंतर आपल्याला दोन जर सारख्या आल्या म्हणजे एमएन, इथं पण एमएन दिसते, म्हणजे 100% या दोन्ही पैकी एकतर पाया समान असणार आहे किंवा उंची समान असणार आहे. फक्त नॉलेज साठी मी सांगते की म्हणजे असं थोडस क्लिक करायचं डोक्यात, म्हणजे जरी सोडवताना कन्फ्युजन आलं तर याचं उत्तर फक्त पायाच्या तरी किंवा उंचीच्या तरी प्रमाणात येणार आहे. असं पाया आणि उंची या दोन्हीच्या प्रमाणात येणार नाही, एवढं डोक्यात आणायचं. आता बघू एल एम एन. आता हे त्रिकोण एल एम एन याच्यात पाया काय आहे, एम एन हा त्रिकोण एल एम एन चा पाया आहे गुणिले. तर आणि त्रिकोण एल एम एन ची उंची काय आहे, तर याच्याहून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे एलपी ही उंची आहे. तसेच त्रिकोण डीएमएन मध्ये एमएन हा पाया आहे त्रिकोण डीएमएन चा आणि डीक्यू ही उंची आहे. तर इथं बघा एमएन पाया कटलेला आहे, तर आलेलं उत्तर कशाच्या प्रमाणात आलेलं आहे, एलपी आणि डीक्यू म्हणजे उंचीच्या प्रमाणात आलेलं आहे. झालं. आता एक तिसरं दिलेलं आहे, जे की विचार करा म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये. तर हे एक दिलेलं आहे एबीसी सी आणि हे आहे यम. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यम हा ए बी चा मध्यबिंदू आहे आणि सीएम ही त्रिकोण ए बी सी ची मध्यक आहे, हे सांगितलेलं आहे. तर याचं गुणोत्तर कसं निघणार हे आपल्याला विचारले. कशाचं, एरिया ऑफ त्रिकोण ए एम सी आणि एरिया ऑफ त्रिकोण बीएमसी. एरिया ऑफ त्रिकोण बीएमसी. आता आपल्याला माहिती आहे हा मध्यबिंदू आहे आणि मध्यबिंदू आहे म्हणजे जेव्हा
शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जेव्हा मध्यगा जाते तेव्हा ती त्रिकोणाच्या समोरच्या बाजूचे 2 समान भाग करते, हे तर तुम्हाला आपल्याला माहितीच आहे. आणि सीएम ही मध्यगा आहे आणि ती या दोन म्हणजे एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेली जी मध्यगा आहे ती त्या त्रिकोणाला 2 समान भागामध्ये डिवाइड करते, 2 समान भागामध्ये विभाजित करते. म्हणून त्रिकोण एबीसीचं आणि त्रिकोण बीएमसीचं क्षेत्रफळ हे समान असणार आहे. हे एक स्पष्टीकरण आहे मध्यगाव विषयाचं. तर याच्यावरून त्रिकोण एएमसी आणि त्रिकोण बीएमसी हे एकाच एक या प्रमाणात असणार आहे, हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, एएम समान होणार बीएमशी आणि मध्यगा असल्यामुळे या त्रिकोणाचे हे दोन्ही भाग समान होणार, म्हणजे 2 भाग समान भागात विभागले जाणार, त्याच्यामुळे या दोन्हीचं क्षेत्रफळ समान असणार आहे. हे सोडवलेल्या उदाहरणापैकी एक आहे. आता जे सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ते पण मी घेते, जे पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत, जे तिथे सोडवून दिलेले आहेत, पण तुम्हाला स्वतःहून समजून घेताना थोडासा त्रास होईल, तर मी समजून सांगेल तुम्हाला. एकदा समजून सांगितलं की नंतर लक्षात येऊन जाईल तुमच्या. त्यांच्या आकृत्याच अशा आहेत की बघताच म्हणजे भीती वाटेल, पण घाबरून जायचं नाही. असं आकृत्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की काय असणार आहे, किती असणार आहे, याच्यामध्ये काय, पण असं काय घाबरण्यासारखं नाही आहे. थोडस प्रॅक्टिस केली आणि कन्सेप्ट चांगली समजून घेतली तर गणित शिकायला खूपच सोपं आहे. आता येथे काय सांगितलेलं आहे, ए हा लंब आहे कशाशी, बीसी वर, आणि डीएफ हा लंब आहे बीसी वर. तर आपल्याला काय दिलेले आहेत, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे ए 4, डीएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे 6. तर आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितले, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, असं जर समोर दिसलं की 2 समान आहेत, म्हणजे 2 चिन्ह समान दिसले, 2 अल्फाबेट समान दिसले, तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये पाया तरी समान असेल किंवा उंची तरी समान असेल. तर आता बघूया आपण की एबीसी त्रिकोण ए बी सी, याचा काय, बीसी हा पाया आहे गुणिले उंची काय आहे, ए बी सी ची उंची काय आहे, ए ही उंची आहे. तसंच आता डीबीसी, आता त्रिकोण सांगितलंय, त्रिकोण डी बी सी हा त्रिकोण हा या त्रिकोणाबद्दल विचारलंय आपल्याला, हा त्रिकोण आहे. तर डीबीसी चा बीसी हा पाया आहे आणि या त्रिकोणाची उंची ही जी लंब टाकलाय, हा जो लंब आहे, ती या त्रिकोणाची, या त्रिकोण डीबीसी ची उंची आहे डीएफ. आता काय दिलेलं आहे आपल्याला, बीसी ला बीसी कटलं आणि ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, डीएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे 6. जशी व्हॅल्यू दिली आहे ऍज इट इज पुट करायची आणि ह्याचं फक्त
जेवढं कमी प्रमाणात होईल तेवढं आपण भाग देऊन कमी करायचं. आता 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो, म्हणजे 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6. हे आपण त्याचं कमी प्रमाण करून घ्यायचं, 2/3. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण DBC हे 2:3 या गुणोत्तरात आहेत, म्हणजे उंचीच्या गुणोत्तरात आहेत, कारण इथे BC हा पाया समान आहे. आलं लक्षात? आता उदाहरण दुसरे घेऊया. इथे BC ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे आणि BC ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितले? एरिया ऑफ त्रिकोण ABD चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ABC काढायला सांगितले आहे. आणि दुसरं अजून एक सांगितलेलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण ABD चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ADC. हे 2 क्वेश्चन सांगितले आहेत. तर आधी आपल्याला इथं काय दिले? BC ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 6. आणि BC ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? BC पूर्ण या पूर्ण बाजूची लांबी काय दिलेली आहे? तर 15 दिलेली आहे. तर आता आपण एरिया ऑफ त्रिकोण ABD आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC चं काढूया गुणोत्तर. ABD याच्यामध्ये BD हा पाया आहे, उंची काय असणार आहे? AP ही उंची आहे, आणि ABC मध्ये ABC मध्ये BC हा पाया आहे आणि AP त्रिकोण ABC ची AP ही उंची आहे. आता उंची समान असल्यामुळे हे कटून गेलं, राहिलं काय? BD आणि BC हे काय पायाच्या गुणोत्तरा इतकं आले. पण आपल्याला इथं कशाची व्हॅल्यू दिली? BC ची व्हॅल्यू दिली, पण BD ची व्हॅल्यू दिलेली नाही. आधी आपल्याला या BD ची व्हॅल्यू काढावी लागेल. आपण इथं बघूया, हे BC आहे, म्हणजे ह्या टोटल पूर्ण ह्याची BC ची व्हॅल्यू किती आहे? 15 दिलेली आहे. आता आपण बघू, आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? ह्या BD ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे BC कशापासून BC मध्ये BC कशापासून बनलेला आहे? तर या BC मध्ये ही एवढा अंतर, म्हणजे BD चा अंतर प्लस BC चा अंतर मिळून काय बनलेलं आहे? तर हे पूर्ण BC बनलेलं आहे. मग आपल्याला BC ची व्हॅल्यू माहित आहे 15, BD ची व्हॅल्यू काढायची आहे, आणि DC ची व्हॅल्यू काय आहे? तर 6 ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता बघूया, BD ची व्हॅल्यू काढायची आहे 15. हे इकडं प्लस मध्ये असलं तर बरोबरच्या इकडल्या बाजूला घेताना काय होणार? मायनस मध्ये, म्हणजे वजा होणार 6 बरोबर BD. तर 15 मधून 6 गेले, BD ची व्हॅल्यू काय येणार आहे? BD ची व्हॅल्यू आली 9 आली. 15 मधून 6 गेले, 9 राहिले, म्हणजे BD ची व्हॅल्यू 9 आली. तर आलेल्या समीकरणामध्ये आपल्याला BD ची व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे. या BD ची व्हॅल्यू काय आहे? 9 ठेवली, आणि BC ची व्हॅल्यू काय आहे? 15. तर आता आपल्याला याचं कमीत कमी याच्यात रूपांतर करण्यासाठी 9 आणि 15 त्याला भाग कशाने जातो? 3 न जातो. आपल्याला माहिती आहे कसोट्या. तर 3 त्रिक 9 आणि 3 5 15, म्हणजे ह्या 2 त्रिकोणाचं गुणोत्तर हे कसं असणार आहे? हे त्यांच्या उंची समान आहे, म्हणजे पायाच्या प्रमाणात आहे, आणि 3 5
या गुणोत्तरामध्ये असणार आहे. आलं लक्षात? समजत नसेल, फास्ट होत असेल किंवा काय तर कमेंट मध्ये नक्की सांगा. अजून जर याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल किंवा तुम्हाला स्लो मध्ये घ्यायचं असेल तर तेही सांगून जाईल. आपण बीडीची व्हॅल्यू किती काढलेली आहे? बीडीची व्हॅल्यू 9 आलेली आहे. आपलं 15 मधून 6 गेले, 9 उरले. तर आता आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एडीसी याच्याशी काढायचे आहेत. ए बी डी आणि ए बी सी याच्याशी काढायचे आहेत. तर ए बी डी चा पाया काय आहे? बीडी हा पाया आहे आणि उंची काय आहे? एपी ही उंची आहे, आपल्याला माहितीच आहे. तसंच त्रिकोण एडीसी, ए डी सी, एडीसी मध्ये डीसी हा पाया आहे आणि हा जो लंब आहे म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर काय आहे? एपी. म्हणजे ही काय झाली? एडीसी ची उंची झाली. म्हणजे एपी ही उंची आहे. आता याच्यामध्ये उंची समान आहे म्हणजे हे पायाच्या प्रमाणात, म्हणजे एपी ला एपी कटलेला आहे. तर आता बीडी ची व्हॅल्यू आपण काढून ठेवलेली आहे, 9 आहे. जी आहे तशी म्हणजे त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. डीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि आपण याचा भाग देऊन 3 ने याला भाग जातो. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 3/2. हे काय आलंय? एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी आणि एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी. हे इथं उंची समान असल्यामुळे या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात आलेलं आहे. तर आज आपण भरपूर शिकून झालेलं आहे. असं नको वाटायला की पहिल्याच दिवशी भरपूर काही झालंय. तुम्हाला पण समजायला पाहिजे. आपण आजच्या ह्याच्यामध्ये फक्त निष्कर्ष एवढाच शिकलोय की दोन क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंचीच्या प्रमाणाच्या गुणोत्तर एवढं असतं आणि गुणाकाराच्या ह्याच्या गुणोत्तर इतकं असतं. आणि जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात असतं. हे आज आपण शिकलेलो आहे. तर आजचा आपण चॅप्टर इथेच थांबूया. याच्यानंतरचं नेक्स्ट लेक्चर मी कंटिन्यू करणारच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करायला विसरू नका. आपण उद्याच्या भागामध्ये याचा समरूपता या चॅप्टरचा सराव संच 1.1 हा घेणार आहोत.